अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश. मित्रांनो, कधी कधी आपल्याला घरामध्ये उदासी सुटल्यासारखं असं वाटते आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना आपल्याला घरामध्ये बसवत सुद्धा नाही, घरामध्ये करमत नाही आणि घराच्या बाहेर कधी कधी निघून जावं असं वाटते. अशा गोष्टी होत असताना घरामध्ये वादविवाद ह्या सुद्धा गोष्टी होत असतात. तर मग आपण काय करायला पाहिजेत? घरामध्ये ही जी नकारात्मक ऊर्जा असते, या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला घराच्या बाहेर निघून जावी आणि घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहावं याकरता आपण दर अमावस्येला आणि दर शनिवारी एक उपाय करायला पाहिजे. तो उपाय म्हणजे काय? की आपण एक पाण्यामध्ये हळद, गोमूत्र, खडेमीठ त्याचबरोबर चंदनाचा पाला हे एकत्रित करून थोडा वेळ राहू द्यावं आणि या पाण्यानं आपण थोड्या वेळानंतर घरातली सर्व फरशी पुसून काढावी. हे सर्व केल्याच्या नंतर घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहते. त्याचबरोबर जर घरामध्ये शल्यदोष असेल, मग शल्यदोष म्हणजे काय? की घराचं बांधकाम करत असताना नकळत जर आपल्या घराच्या पायामध्ये कशामध्ये एखाद्या जनावराचं जर हाड गेला असेल तर त्या हाडामुळं त्या घरामध्ये शल्यदोष तयार होतो आणि या शल्यदोषामुळे घरामध्ये वादविवाद सुरू होतात. आणि आपण खाली तुम्हाला जे आधी उपाय सांगितला, हा उपाय जर आपण केला तर या उपायामुळे या शल्यदोष सुद्धा त्याचा प्रभाव सुद्धा कमी होतो. तर आपण दर अमावस्येला दर शनिवारी हा उपाय नक्कीच करावा. श्री स्वामी समर्थ.